हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. बुलबाई सब संतन की जय. गोपाळ कृष्ण भगवान की जय. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो सद्गुरु तुभया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. सर्वप्रथम तुम्हाला गणेशोत्सवच्या शुभेच्छा. गणेशोत्सव, उत म्हणजे वर आणि सव म्हणजे आनंद, म्हणजेच वरचा आनंद किंवा आनंद वरणे. म्हणजेच आपल्याला गणपती उत्सवाला वरचा आनंद होतो किंवा आपला आनंद वर येतो. गणेशोत्सव चालू कोणी केला आणि कशासाठी केला? कशासाठी केला गणपती उत्सव चालू? पत्ती घेण्यासाठी. गणपती उत्सव लोकमान्य टिळकांनी सर्व माणसं एकत्र यावी म्हणून चालू केला. आपल्या हिंदू धर्मात सण कमीत असे नाहीत, पण जसा पांडुरंगाचा सण जसा साजरा होतो तसाच गणपती बाप्पांचा व्हावा असे लोकमान्य टिळकांचे प्रयत्न होते आणि त्यांच्या प्रयत्नांना आज खरंच सार्थ झालेला आहे. देवाच्या येण्याच्या दोन पद्धती असतात, एक अवतार आणि दुसरा मूर्ती. अवतार गीतेच्या 4व्या अध्यायात 7व्या आणि 8व्या श्लोक मध्ये असं सांगितलं आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. म्हणजे जेव्हा जेव्हा धर्म कमी होईल आणि अधर्म वाढेल तेव्हा तेव्हा मी संरक्षणासाठी अवतार घेईन, अशा श्लोकाचा अर्थ आहे. आणि 8वा श्लोक, परित्राणाय सुधना विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. म्हणजे सज्जनांच्या रक्षणासाठी मी येतो, दुष्टांचा विनाश करण्यासाठी मी येतो, धर्माची स्थापना करण्यासाठी मी येतो आणि युगायुगात जन्म घेतो. मूर्ती, श्री संत ज्ञानेश्वर माऊली असं बोलतात, भव सिंधूचे निमाजे कवनाशी धाकून उपजे, येत जरी की माझे भीती हन. म्हणून का पांडवा मूर्तीचा मेळावा, करून त्यांच्या सुनापडा गावात धावतू आलो. सेवादान, तर सेवादान आपण कधी करतो? जे तो मूर्ती रूपामध्ये असल्यावर, जसं त्याला आंघोळ घालणे, त्याला नैवेद्य दाखवणे, एक्सरसाइज, ही सर्व आपण कामं तो मूर्ती रूपामध्ये असल्याच करू शकतो. अदृश्य असलं तर आपण हे सर्व कसं करू शकतो? आपल्या हिंदू धर्मात 5 नित्य देवता आहेत. पहिले नित्य देवता गणपती बाप्पा. गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत. दुसरे नित्य देवता सूर्यनारायण. सूर्यनारायण हे आरोग्याचे देवता आहेत. तिसरे नित्य देवता विष्णू. विष्णू हे प्रेमाचे देवता आहेत. चौथे नित्य देवता जगदंबा. जगदंबा हे शक्तीचे देवता आहेत. 5वे नित्य देवता महादेव. महादेव हे ज्ञानाचे देवता आहेत. पहिले नित्य देवता गणपती बाप्पा. गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत. बुद्धी ही निर्णय करण्यासाठी असते. जेवढी तुम्ही गणपती बाप्पांची उपासना करा तेवढी तुम्हाला बुद्धी प्राप्त होईल. दुसरे नित्य देवता सूर्यनारायण. सूर्यनारायण हे आरोग्याचे देवता आहेत. जर रोज सकाळी उठून सूर्यनारायणाला नमस्कार केला तर डॉक्टरला नमस्कार करायची गरज नाही लागत, पण आपल्याकडचे बरोबर दुपारच्या सूर्याला नमस्कार करतात. गणपती बाप्पांचा जन्म. गणपती बाप्पांची जन्मकथा ही हिंदू पौराणिक कथांमधून एक लोकप्रिय कथा आहे. पार्वतीला स्नान करताना संरक्षणाची गरज होती. तिने तिच्या मळापासून एका लहान मुलाची मूर्ती तयार केली आणि त्याच्यामध्ये जीवन फुंकले
आणि त्या लहान मुलाला पार्वती मातेने गणेश व गणपती नाव दिले. मग पार्वती मातेने त्याला असे आदेश दिले की जोपर्यंत मी स्नान करताय तोपर्यंत कोणाला आतमध्ये येऊन नको येऊ. थांबव.